या ठिकाणी एक शुभविवाह चालू आहे. बोरचटे आणि यंदे, शुभांगी बोरचटे आणि ऋषिकेश यंदे यांचा शुभविवाह आहे. आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक लग्नामध्ये रुखवत हा असतो, परंतु इथला तो रुखवत आहे तो अतिशय पारंपरिक आहे. तो पारंपरिक कसा तर आपण पाहूयात. अगदी सर्वात पहिलं जर आपण पाहिलं, थोडंसं आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की सर्वात पहिला जो कार्यक्रम असतो तो मुलगी पाहण्याचा, म्हणजे तो कांदे पोहायचा कार्यक्रम. इथपासून या रुखवताला सुरुवात झालेली आहे. आणि आपण जसं जसं पुढं जात जाऊ त्यानंतर आहे ते अंगठी घालण्याचा कार्यक्रम. आणि आपण जर थोडंसं पुढं पाहिलं त्याच्यामध्ये कॅमेरामॅनसुद्धा आपल्याला दिसतोय की सगळ्या कार्यक्रमाची शूटिंग तो कॅमेरामॅन घेतोय. त्यानंतर पुढं जर आपण पाहिलं सुपारी फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी दिसतोय आपल्याला. आणि अगदी महिला भगिनी आहेत सगळ्या आणि त्या नवरीची ओटी भरतायत किंवा तिला साडी चोळी वगैरे देत आहेत असा प्रसंग या ठिकाणी दाखवला जातोय. त्यानंतर थोडंसं पुढं आलं की हळदी फोडण्याचा कार्यक्रम जो पारंपरिक असतो अगदी, म्हणजे जे लग्नामध्ये जे काही सगळे कार्यक्रम असतात ते सगळे कार्यक्रम या रुखवतामध्ये मांडण्यात आलेले आहेत. त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला दिसतोय. थोडंसं पुढं आलं की लग्नाच्या अगोदर जे हळद समारंभ आहे, हळद समारंभ नवरा आणि नवरीला जे हळद लावतात ती देखील या ठिकाणी चित्रित करण्यात आलेली आहे. थोडंसं पुढं आपण जसं जसं येतोय या ठिकाणी भोजन समारंभ देखील दिसतोय, म्हणजे नवरा नवरी सगळे जेवायला बसलेत. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेस नवरी लग्नाला निघते त्यावेळेस ती पालखीमध्ये बसून नवरी लग्नाला निघते, तर तो देखील प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे वधूचं आगमन अगदी कसं पालखीमध्ये होतंय. त्यानंतर समोर बँडवाले देखील आहेत. त्यानंतर नवरीच्या लग्नाच्या अगोदर जो मेकअप केला जातो तो मेकअप देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी लग्नाचा हुबेहूब चित्रण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आधी अंतरपाठ दाखवलेला आहे, नवरा नवरी दाखवलेली आहे. आणि यानंतर सगळ्या ज्या महिला आहेत मग त्याच्यामध्ये कोणी फुगडी घालते, कोण सेल्फी घेते, कोणाचा डान्स चालू आहे. अगदी पारंपरिक डान्स आहे हा सगळा. या पद्धतीने ते दाखवले. लग्नानंतर जे काही कन्यादान आहे आपण इथं पाहतोय की मामा मामी मुलीचं कन्यादान करतात आणि बडची देखील दाखवलेत या ठिकाणी. कन्यादान देखील चालू आहे. त्यानंतर जो कानपिळ्याची अंगठी आपण म्हणतो तो कानपिळा देखील दाखवा, नवरीचा भाऊ दाखवला या ठिकाणी. आणि कानपिळ्याची प्रथा जी आपल्यामध्ये आहे की नवऱ्या मुलाचा कान पकडून त्याच्याकडनं अंगठी किंवा काही रक्कम घेतली जाते, तर तो देखील प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर अगदी झिम्मा फुगडी हे सगळं चालू आहे. त्यानंतर पुढं पाहिलं तर महिला मंडळी जे आहे ते वडे सांडगे हे सगळं या ठिकाणी करत आहेत. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर ओटी भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहतोय. आणि जे काही रुखवताचं साहित्य आहे ते सुद्धा या ठिकाणी छोटं छोटं साहित्य दाखवण्यात आलेलं आहे. जो काही संसार आहे जो मुलीला दिला जातो तो देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सोफा सेट असेल, डायनिंग टेबल असेल किंवा अनेक भांडी असतील. त्यानंतर विहिरीमधनं पाणी आपण जे पारंपरिक पद्धतीने शेणतोय ते देखील दाखवण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी सप्तपदीचा देखील एक चित्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर हा जो काही हा ॲक्च्युअल रुखवत आहे आजच्या लग्नातला, की ज्या मुलीला जी काही भांडी दिली जातात कन्यादानामध्ये किंवा नातेवाईकांकडनं ती सगळी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत. आणि इथं जर आपण पाहिलं तर सप्तपदीचा जो काही फेऱ्यांचा सीन या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर पाठवणी जी बोळवणी केली जाते मुलीची ती बोळवणी देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आणि अनेक खाद्यपदार्थ देखील या ठिकाणी फराळ आहे. त्यानंतर आता लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस नवरी नव्या घरात जाते, गृहप्रवेश करते, त्यावेळेसचं देखील चित्रण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की जे सासरची मंडळी असतात ते अगदी ताट घेऊन ओवाळतात तिला. नंतर नाव घेऊन नवरा आणि नवरी दोघेही नाव घेतात आणि गृहप्रवेश त्या ठिकाणी होतो, ते देखील दाखवण्यात आलेलं आहे. यानंतर पुढं आपण जर पाहिलं तर अनेक विविध प्रकारचे आता लग्नानंतरचे काही धार्मिक कार्यक्रम आपल्यामध्ये असतात. त्यामध्ये जागरण गोंधळ, तर जागरण गोंधळाची थीम देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. वाघ्या मुरळी किंवा नवरा नवरी दोघेही बसलेत अगदी घरापुढं आणि समोर देवाचा पाठ मांडलेला आहे. आणि हे सगळे जागरण गोंधळ या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर देवदर्शन, मग याच्यामध्ये अष्टविनायक दर्शन दाखवण्यात आलेलं आहे. आपण थोडं पुढं जर आलं तर अनेक पद्धतीचं खरं तर हा रुखवत जो आहे हा वैशिष्ट्यपूर्ण रुखवत या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. या ठिकाणी जी जुन्नर तालुक्यातील सुप्रसिद्ध निवेदिका आहे शुभांगी बोरचटे, खरं तर तिचं या ठिकाणी लग्न आज या ठिकाणी आहे. आणि त्या लग्नामध्ये आपण जो रुखवत पाहिला तो पारंपरिक रुखवत आहे. आणि ह्या रुखवतामध्ये अगदी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमापासून तर तिची बोळवणी आणि लग्न झाल्यानंतर जो काही धार्मिक आपले कार्यक्रम होतात इथपर्यंतची सगळे चित्रणं खरं तर या ठिकाणी या रुखवतामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. ह्या रुखवताची जी संकल्पना आहे ती ज्यांची आहे आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. ह्या रुखवतामागची एक कन्सेप्ट की त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि किती मेहनत घेतली या सगळ्यासाठी ते देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी रांगोळी काढलेली असते, परंतु या ठिकाणी नवरा आणि नवरीची
हुबेहूब रांगोळी खरं तर काढण्यात आलेली आहे. जो कोणी या ठिकाणी कलाकार असेल त्याला खरंच सलाम आहे. सिद्धिविनायक इव्हेंट्स म्हणून कोणतरी आहे आणि अक्षय आर्ट्स त्याचा नंबर देखील त्या ठिकाणी आहे. तुम्हाला जर कोणाला संपर्क करायचा असेल हुबेहूब रांगोळी काढण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता त्या नंबरवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रुखवताच्या मध्यभागी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील खरं तर अगदी बैलगाडीमध्ये वाजत गाजत शिवाजी महाराजांना या ठिकाणी ठेवलेलं आपल्याला दिसतंय. आता आपण व्यवस्थळी आहोत. माझ्यासोबत सिद्धेश बोरचटे म्हणजे ज्या सिद्धेश बोरचटे आहोत यांच्या बहिणीचं या ठिकाणी लग्न आहे. शुभांगी बोरचटे यांचं ज्या प्रसिद्ध निवेदिका आहेत त्यांचं लग्न आहे. आणि आपण मगाशी जर रुखवत पाहिला त्या रुखवताची सगळी तयारी खरं तर या शुभांगीच्या भावाने केलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सिद्धेश, हे सगळं जुळवून आणण्यासाठी किती मेहनत घेतली? मेहनत म्हणजे कसं झालं, हा माझा व्यवसाय असल्यामुळं मला काही जास्त त्रास झाला नाही आणि माझ्या बहिणीचं लग्न असल्यामुळं मला नाविन्यपूर्ण काहीतरी दाखवायचं होतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कधीपासून या सगळ्याची तयारी तू करत होतास? एक महिन्यापूर्वापासून आमची तयारी चालू होती सगळी कार्यक्रम. पण हे सगळं पारंपरिक असावं किंवा म्हणजे अगदी मुलीला आपण पाहायला जातो तिथपासून तर अगदी तिचं लग्न झाल्यानंतर जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो तिथपर्यंत तू सगळं त्याच्यामध्ये दाखवलंस. ही संकल्पना तुला कशी सुचली? ही संकल्पना जुनी रूढ परंपरा आपण कुठेतरी पाहावा म्हणून ही अशा पद्धतीने आपण संकल्पना डमी लग्न जसं खरोखरचं लग्न होतं त्या पद्धतीने आपण तिथं ते दाखवलेलं आहे सगळं स्वरूप. म्हणजे कांद्या पोह्यापासून तर मुलगी घरामध्ये पावलांच्या रूपाने लक्ष्मीच्या पावलांच्या रूपाने येते. त्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम म्हणजे असं सगळं सेट आपण तिथे त्यामध्ये दाखवलेला आहे. सिद्धेश, खरं तर तुझा स्वतःचा इव्हेंटचा व्यवसाय आहे. अनेकांच्या लग्नामध्ये तू आतापर्यंत इव्हेंट केले असतील. आज तुझ्या स्वतःच्या बहिणीचं लग्न आहे. त्यावेळेस इव्हेंट करताना तुझ्या मनात काय भावना आहे? नाही, भावना म्हणजे जरा मला खूप त्रासदायकच झालं स्वतःचं असल्यामुळं. लोकांच्या कार्यात मला काही वाटत नाही पण इथं स्वतःचं असल्यावर कसं होतं कसं नाही होत. परंतु मी चांगल्या पद्धतीने इव्हेंट पार पाडला असं मला वाटतं एकंदरीत. काय लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नाही, एकदम बेस्ट, काय हरकत नाही. सगळ्यामध्ये तुला कोणी कोणी मदत केली? आणि व्यावसायिक म्हणजे सगळ्याच प्रकारचे, साऊंडवाला असेल, जनसेटवाले असतील, केटरिंगवाले असतील, मंडपवाले असतील, सगळेच म्हणजे प्रत्येक घटक इव्हेंटचं सगळ्यांनी मदत केली. सिद्धेश, आज जर आपण पाहिलं तर शुभांगी जी आहे ती जुन्नर तालुक्यातली प्रसिद्ध निवेदिका म्हणून काम करते. आज 12 तारीख आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळपासून 12च्या वर निवेदक या ठिकाणी येऊन आपली सेवा देऊन गेलेत. त्या निवेदकांसाठी काय सांगशील? नाही, नक्कीच जे शुभांगीचं योगदान आहे त्यामुळे अजूनही बरेचसे निवेदक येणार आहेत आणि मला गर्व आहे की माझ्या बहिणीचा, कारण बरेचसे जण मला भेटूनच खाली जातात. यावरून मला आनंद झाला आहे आणि चांगला आहे. बाकी काय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एका भावाने आपल्या बहिणीसाठी खरं तर या सिद्धेशचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे त्यामुळे काहीतरी नाविन्यपूर्ण द्यावं असं त्याला नेहमीच वाटतं. पण आज स्वतःच्या बहिणीच्या लग्नामध्ये त्यांनी जे काही रुखवताची मांडणी केली ती खरोखर सर्व भावांना किंवा या भावाला आदर्श ठरणारी अशीच आहे. आणि जुन्नर तालुक्यातील आपण जर मागापासून पाहिलं तर अनेक महिला भगिनी ज्या आहेत त्या ठिकाणी गर्दी करतायत. अनेक महिला भगिनी आपण जर पाहिलं तर लग्नविवाह जर असेल तर त्या गप्पा मारण्यामध्ये व्यस्त असतात, कोणी सेल्फी घेतं. पण आपण जर इथं पाहिलं तर अनेक महिला भगिनी या रुखवत पाहण्यासाठी जात आहेत. काय सांगतील? नाही, नक्कीच, कारण ती नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. प्रत्येकाला वेगळं वाटतं त्याच्यामध्ये. ज्या डॉल्स आहेत, जी मांडणी आपण केलेली आहे प्रत्येक घटक त्यामध्ये वेगवेगळे फर्निचर असेल, भांडी-गुंडी लावलेली असेल किंवा मिठाईचे बॉक्स असतील, हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीने त्या पद्धतीने सजवलेलं आहे. त्यामुळे आकर्षण त्या ठिकाणचं वाढलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद.